तुम्हाला कदाचित वाटत असेल की काय रीमा, रोज तुझे व्हिडिओ तेच असतात, तुझ्या व्हिडिओत नवीन काय दुसरं काय बघायलाच मिळत नाही. तुम्हीच सांगा, एक घरकाम करणाऱ्या बाईच्या आयुष्यात आणि तिच्या डेली रुटीनमध्ये नवीन काय असणार. माझं जे रोजचं डेली रुटीन आहे तेच मी तुमच्याबरोबर रिअल लाईफ शेअर करत असते. घरकाम करणाऱ्या बायकांची रिअल लाईफ कशी असते हेच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवत असते. रोज सकाळी उठायचं, लोकांच्या घरी जाऊन मस्त छान छान रेसिपी बनवायच्या, त्यानंतर घरी येऊन सुद्धा घरच्या किचनमध्ये उभं राहायचं. तुम्हाला जर माझं तेच रुटीन बघून किंवा तेच व्हिडिओ बघून कंटाळा येत असेल तर तुम्ही माझा विचार करा. माझं रोजच्या आयुष्यात काहीच नवीन नाही आहे, काहीच वेगळं नाही आहे. मला ह्या गोष्टीचा कधी खूप कंटाळा येतो. कधी वाटतं सगळं काही सोडून द्यावं आणि मस्त आपलं इतर बायकांसारखं म्हणा किंवा आपलं घर सांभाळावं, मुलं सांभाळावी. परत मनात विचार येतो की नको, अजून थोडे वर्ष करावे. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण कष्ट केलेलेच बरे आणि रिटायरमेंट व्हायला अजून काही वर्ष बाकी आहेत. त्यानंतर असा प्लॅन केला की जाऊ दे, नवऱ्याची रिटायरमेंट झाल्यावर आपण पण रिटायरमेंट घेऊया. असं करत जवळजवळ ह्या कुकिंगच्या कामामध्ये मला 17 वर्ष झाले. 17 वर्ष झाले मी लोकांच्या घरी जाऊन कुकिंगची कामं करते. दरवेळेला कंटाळा आला, आळस आला, कधी वाटलं आता कामाला नाही जायचं, कामं सोडून देऊया, आता थोडंसं स्वतःचा विचार करूया, रिलॅक्स करूया. मग परत विचार येतो की जाऊ दे, 1-2 वर्ष करूया, जोपर्यंत थोडे दिवस करूया. मुलीची 10वी होऊ दे. मग मुलीची 10वी झाल्यानंतर विचार केला की मुलीची 12वी होऊ दे. मुलीची 12वी झाली की मग विचार केला जाऊ दे, मुलाची तर 10वी होऊ दे. मग असं करत मुलीचं आता ग्रॅज्युएशन होत आलं, मुलगा 12वीला आहे. असेच 1-2 वर्ष ढकलत 15 ते 17 वर्ष झाले मी हे माझे स्वयंपाकाची कामं करते. मला बाहेरून खूप छान रिस्पॉन्स मिळतो आणि सगळं काही व्यवस्थित आहे. पण कधी त्याच गोष्टीचा आपल्याला खूप कंटाळा येतो. काहीतरी नवीन करावं असं वाटतं. मला पण वाटतं की बाहेर थोडंसं फिरावं, घरात टाईम स्पेंड करावा, मस्त आराम करावा. नाही जास्त तर कमीत कमी 7-8 वाजेपर्यंत तरी झोपावं, आराम करावा. पण सोमवार ते शुक्रवार एवढं फास्ट फॉरवर्ड लाईफ असतं ना की पहाटे उठावंच लागतं. पहाटे उठून घरातलं थोडंफार आवरून, स्वतःला आवरून 6-6:15 वाजेपर्यंत कामावर पोचायचं. कामावरनं आल्याच्या नंतर घरातलं आवरायचं, मुलांची तयारी करायची, त्यांचे टिफिन करायचे, खाणंपिणं करायचं. आपल्या बायकांना कामं काय कमी नसतात. बाहेरून करून आल्याच्या नंतर घरात कामांचा ढीग असतो. एक काम झालं की एक काम लगेच आपल्याला समोर दिसत असतं. एखादं काम संपलं की लगेच डोळ्यासमोर आपल्याला दुसरं काम दिसत असतं. असा करत पूर्ण दिवस चालला जातो. दिवस गेल्यानंतर असा आठवडा जातो, महिना जातो, वर्ष जातो आणि असेच वर्ष माझ्या आयुष्यात तेच चाललंय. असं नाही की मी बाहेर जात नाही, फिरत नाही किंवा माझं एकदम असं बोरिंग आयुष्य आहे, असं नाही. बाहेर जाते, फिरते, पण आपलं जास्त बाहेर फिरणं कुठे असतं. भाजी आणायला जा, डीमार्टमध्ये रॅशन आणायला जा, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कामासाठीच आपण शक्यतो बाहेर पडतो. कधी जातो असं वर्षातनं, 6 महिन्यातनं असं कुठे फिरायला. पण परत विचार येतो की बाहेर कुठे फिरायला जायचं म्हणजे 8 ते 10 हजार रुपये लागणार. महिन्याभराचा पगार बाहेर वर्षातनं एकदा फिरायला चालला जाणार. मग परत विचार करतो की जाऊ दे, थोडंसं रिलॅक्स होऊन येऊ ना. तसं तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल. आम्ही शिर्डीला वगैरे गेलेलो, तिथे छान एन्जॉय केला. चांगले 10-12 हजार रुपये खर्च झाले, पण खूप मज्जा आली. आल्यानंतर तेवढीच एनर्जी निर्माण झाली आणि मग परत कामाला सुरुवात केली. म्हणजे काय, एकंदरीत आयुष्य तेच. सोमवार ते शुक्रवार पहाटे उठायचं, कामावर जायचं. शनिवार रविवार उशिरा जाते खरी, पण त्या दिवशी कामं जास्त असतात. कारण शनिवार रविवार मी जिथे कामाला जाते त्या मॅडमना आणि सरांना सुट्टी असते. त्यामुळे मग काही ना काही नवनवीन रेसिपी बनवा, नवीन डिश बनवा, ह्याच्यामध्ये वेळ जास्त जातो आणि मग उशिरा जात असल्यामुळे घरी यायला पण उशीर होतो. असंच माझं रोजचं डेली रुटीन चालू आहे. असो, कामावरनं निघाली, येताना रस्त्यात ब्लड टेस्ट केलं. तुम्हाला तर माहिती आहे की मला थायरॉईड आहे आणि 3 महिन्यातनं एकदा मी माझी थायरॉईडची टेस्ट करत असते. डॉक्टरांनी सध्या माझ्या थायरॉईडच्या गोळ्या बंद करायला सांगितलं आहे, कारण माझं T3 आणि T4 व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. पण TSH जो आहे तो 5.5 आहे आणि डॉक्टर म्हणतात
TSH जेव्हा 10च्या वर जातो तेव्हाच आपण थायरॉईडची गोळी घेतली पाहिजे. तुमचा 5.5 आहे म्हणजे एवढा जास्त नाही आहे, तर तुम्हाला गोळ्या घ्यायची म्हणजेच थायरॉईडच्या गोळ्या घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला जर ह्या बाबतीत काही माहिती असेल ना तर मला कमेंट करून सांगा. मी विचार केलेला सेकंड ओपिनियन घ्यावं दुसऱ्या डॉक्टरांचं, पण मला ह्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा म्हणजे त्यांनी मला जे प्रोटीन पावडर आणि मल्टीविटॅमिन्स वगैरे दिले आहेत ना त्याच्याने जरासं माझ्या बॉडीमध्ये एनर्जी आलेली आहे आणि थोडंसं वेट गेन पण झालेलं आहे. काही जण म्हणतात रीमा तू वजन वाढवू नकोस, तुझं वजन आहे तेवढं बरोबर आहे, जास्त वजन वाढलं की तुझ्याकडनं कामं होणार नाहीत. पण मला असं वाटतं की माझं वजन ॲटलिस्ट 50-55 तरी असावं, म्हणजे 50 ते 55च्या मध्ये असावं. सध्या मी आता 2-4 दिवसापूर्वीच वजन केलेलं, तेव्हा माझं वजन 49 kg होतं. तर आणि जेव्हा मी ह्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू केलेली तेव्हा माझं वजन फक्त 45 होतं. तर अशा प्रकारे माझं वजन तर वाढलेलं आहे. पण जर तुम्हाला थायरॉईडबद्दल काय माहिती असेल, जर TSH 5.5 असेल तर गोळी बंद केली तरी चालेल का, मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लड टेस्ट करून धावत पळत 3ऱ्या कामावर आली, कारण 2 कामं करून मग रस्त्यामध्ये जिथे मी ब्लड टेस्ट करते त्या लॅबमध्ये गेली, ब्लड टेस्ट केला आणि मग 3ऱ्या कामावर आली. जसं की तुम्हाला माहिती आहे की 2 कामापासून 3रं काम माझं जे 3 ते 4 किलोमीटर आहे तिथेच ऑन द वे रस्त्यामध्ये लॅब आहे, तिथे मी ब्लड टेस्ट केलं. तिथून मी 3ऱ्या कामावर आली. 3ऱ्या कामावरची पटापट कामं केली. कालपासून मला भजी खायची इच्छा होती. मिस्टरांना बोललेली, विचार केला की पाऊस पण छान पडतोय तर आज किंवा उद्यामध्ये भजी बनवूया. आणि तुम्हाला सांगू आज मला मिस्टरांनी सरप्राईज दिलं. काय ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. प्लीज बोर करते ते नका बोलू हां, कारण माझ्या आयुष्यात बोरिंग असं नाहीच आहे. थोडीशी बोरिंग जरी असली तरी थोडीफार इंटरेस्टिंग काहीतरी असेलच माझ्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही मला एवढा सपोर्ट करता. माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील ना तर मला नक्की सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. मला खूप सपोर्ट करा. लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं फ्री आहे, तर तुमच्या बहिणीसाठी नक्की करा. 3रं काम संपवलं आणि मी घरी चालली. तर घरी आल्याच्यानंतर हे सरप्राईज मला दिसलं. नवरा माझ्यासाठी भजी बनवत होता. त्यांना माहिती आहे मला बटाटा भजी आवडते, म्हणून त्यांनी आज बटाटा भजी बनवायला ट्राय केली. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ते कांदा भजी नेहमी बनवतात, त्यांना कांदा भजी खूप छानपैकी जमते, पण मला जी भजी आवडते ती त्यांना बनवायची होती आणि तीच त्यांनी ट्राय केली. मला खरंच खूप आवडली त्यांनी बनवलेली ही भजी. आणि त्यापेक्षा जास्त आवडलं की त्यांना मी काल परवा सांगितलेली गोष्ट लक्षात होती की मला भजी खाऊ वाटते आणि पाऊस असल्यामुळे बाहेरचं आणून खाणं बरोबर नाही आहे, म्हणून त्यांनीच मी यायच्या टायमाला भजी करत होते, म्हणजे मी आल्यावर गरमागरम भजी खाईल. आणि मला त्यांनी फोन केला होता 15 मिनिटापूर्वी, तेव्हा त्यांना मी बोलली की मी आता कामावरनं निघाली आहे, मी येते. आणि त्याच टायमाला त्यांनी माझ्यासाठी भजी बनवायला घेतली. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून भजी खाल्ली. तुम्ही पावसाळ्यात बनवली का नाही भजी मला कमेंट करून सांगा. नवऱ्याने जास्त काही नाही हो, आपल्याला सोनं नाणं साडी बिडी दागिने काही नको. नवऱ्याने आपली थोडीशी काळजी घेतली, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला आणखीन काहीच लागत नाही. ना कुठल्या नातेवाईकांची गरज पडत, ना कुठल्या मित्रमैत्रिणींची गरज पडत, ना सासरच्यांची गरज पडत, ना माहेरच्यांची गरज पडत. नवरा एकटाच एवढा भक्कम बनतो आपल्यासाठी आणि एवढा भक्कम वाटतो आपल्याला की बाकी आपल्याला कशाचीच गरज वाटत नाही. बरोबर बोलते ना मी?